नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, क्वाड्रिलॅटरल या प्रकरणाच्या शेवटच्या भागामध्ये आपण पाहतोय थेरम ऑफ मिडपॉइंट्स ऑफ टू साइड्स ऑफ ए ट्रायंगल्स अँड इट्स कॉन्व्हर्स. त्रिकोणाच्या दोन बाजूच्या मध्यबिंदूचा प्रमेय आपण या प्रकरणात पाहणार आहोत. चला तर पाहू थेरम ऑफ मिडपॉइंट्स ऑफ टू साइड्स ऑफ ए ट्रायंगल्स. So look here, we write here the theorem of midpoints of two sides of a triangles. त्रिकोणाच्या दोन बाजूच्या मध्यबिंदूचा थेरम काय आहे ते आपण इथं पाहणार आहोत. So statement for that, the segment joining midpoint of any two sides of a triangle is parallel to the third side and half of it. The segment joining the midpoint of any two sides of a triangle. एक त्रिकोण घेतला आणि त्रिकोणाच्या कोणत्याही दोन बाजूच्या मध्यबिंदूंना जोडणारा सेगमेंट, जोडणारा रेषाखंड हा कसा असतो? इट इज अ पॅरलल टू द थर्ड साइड्स. तिसऱ्या बाजूला समांतर असतो. पॅरलल टू द थर्ड साइड्स, तिसऱ्या बाजूला समांतर असतो. अँड हाफ ऑफ इट, आणि त्याच्या निम्पट असतो. So for that we draw your first diagram. So look here, we take any triangles ABC. आपण कोणताही एक त्रिकोण ABC घेतला and take point P, it is a midpoint of segment AB, and take point Q, it is a midpoint of segment AC. इथं आपण दोन पॉइंट घेतलेले आहेत. पॉइंट P हा सेगमेंट AB चा मध्यबिंदू आहे आणि पॉइंट Q हा AC चा मध्यबिंदू आहे. So look here, point P is a midpoint of segment AB, therefore AP is equal to PB. AP is equal to PB. And Q is midpoint of AC, therefore we draw here AQ is equal to QC. Now join this point P and Q, we get here segment PQ. आता आपण काय केलं, P आणि Q हा बिंदू जोडल्यानंतर segment PQ आपल्याला इथं मिळत आहे. Now we write here given part. आता आपण इथं काय करतोय, गिवन पार्ट लिहितोय. सो लुक हियर, इन ट्रायंगल ABC पॉइंट P इज द मिडपॉइंट ऑफ सेगमेंट AB अँड पॉइंट Q इज द मिडपॉइंट ऑफ सेगमेंट AC. त्रिकोण ABC मध्ये पॉइंट P हा सेगमेंट AB चा मध्यबिंदू आहे आणि पॉइंट Q हा सेगमेंट AC चा मध्यबिंदू आहे. सो दॅट इज गिवन पार्ट. नाउ वी राइट हियर टू प्रूव्ह. काय सिद्ध करायचं आहे तर बघा काय सिद्ध करायचं आहे. द सेगमेंट जॉइनिंग मिडपॉइंट ऑफ एनी टू साइड्स म्हणजे PQ हा कसा आहे, पॅरलल टू द थर्ड साइड्स म्हणजे PQ BC ला पॅरलल आहे. अँड हाफ ऑफ इट, आणि त्याच्या तो निंपट आहे हे आपल्याला ते सिद्ध करायचं आहे. सो राईट हियर सेगमेंट PQ पॅरलल सेगमेंट BC अँड सेगमेंट PQ इज वन हाफ BC. म्हणजे इथे PQ BC ला पॅरलल आहे आणि PQ हा BC च्या निंपट आहे हे आपल्याला सिद्ध करायचं आहे. सो फॉर दॅट वी मेक हिअर कन्स्ट्रक्शन्स. त्यासाठी आपण इथे रचना करतोय. रचना काय करायची आहे पहा. यू ड्रॉ हिअर्स काय करायचं आहे, हा जो सेगमेंट PQ आहे तो सेगमेंट PQ आहे तसाच पुढे इन्क्रीज करायचा आहे. अँड कुठंपर्यंत, पॉईंट R पर्यंत. म्हणजे हा जो सेगमेंट PQ आहे तो सेगमेंट PQ R पर्यंत आपण इन्क्रीज केला, म्हणजे R पर्यंत तो वाढवला. अँड राईट हिअर्स प्रोड्यूस सेगमेंट PQ टू R सच दॅट PQ इज इक्वल टू QR. म्हणजे हा जो R आपण इथं वाढवला आहे तो R कसा वाढवला आहे, PQ इज इक्वल टू QR. नाउ जॉइन दिस पॉइंट R अँड C, यू गेट हिअर्स RC. दॅट मीन्स यू ड्रॉ हिअर सेगमेंट RC. म्हणजे आपण इथं काय केलं, पॉइंट RC, पॉइंट R आणि C इथं जोडला, आपल्याला सेगमेंट RC मिळाला. नाउ वी राइट प्रूफ. आता आपण त्याची सिद्धता पाहतोय. सो फॉर दॅट ऑब्झर्व दिस फिगर. या आकृतीचं निरीक्षण करा. इथं ट्रायंगल्स AQP आणि ट्रायंगल्स CQR, तुम्हाला हे दोन भाग दिसतात, हे दोन ट्रायंगल दिसतात. जर हे दोन ट्रायंगल आपल्याला कॉन्ग्रंट आहेत हे सिद्ध करता आलं तर आपल्याला जो भाग विचारलेला आहे तो आपण सिद्ध करू शकेन. सो लुक हिअर, इन ट्रायंगल्स AQP अँड ट्रायंगल CQR, ट्रायंगल्स AQP अँड ट्रायंगल CQR ह्या दोन्ही ट्रायंगलमध्ये काही गोष्टी कॉन्ग्रंट आहेत. तर कुठल्या कुठल्या आहेत पहा. सेगमेंट PQ कॉन्ग्रंट सेगमेंट QR, segment PQ congruent segment QR
आपण कन्स्ट्रक्शन त्या पद्धतीने केलेलं आहे. त्यामुळे सेगमेंट पी क्यू कॉन्ग्रंट सेगमेंट क्यू आर. सो राईट अ रिझन कन्स्ट्रक्शन. नाव सेगमेंट ए क्यू कॉन्ग्रंट सेगमेंट क्यू सी. सेगमेंट ए क्यू कॉन्ग्रंट सेगमेंट क्यू सी ह्या दोन सेगमेंटचा विचार केला तर दोन्ही सेगमेंट कसे आहेत, कॉन्ग्रंट आहेत, बिकॉज पॉईंट क्यू इज मिड पॉईंट ऑफ दिस सेगमेंट ए सी. देअरफॉर यू राईट अ रिझन गिवन. म्हणजे तुम्हाला ते दिलेलं आहे म्हणून आपण इथं रिझन लिहिलं. आणखी काय एकरूप आहे तर बघा, अँगल ए क्यू पी अँड अँगल्स आर क्यू सी. These two angles are opposite angles, therefore they are congruent. So right here, so angle AQP congruent angle CQR. This is a congruent angles and reason here so vertically opposite angles. Vertically opposite angles म्हणजे ते दोन्ही कोण कसे आहेत, विरुद्ध कोण आहेत. There are three factors are congruent म्हणजे तीन घटक एकरूप आहेत. म्हणजे आता हे दोन त्रिकोण एकरूप होतात कोणत्या टेस्टनुसार तर बघा, साइड अँगल side and side angle side. So you write here so triangles AQP congruent triangles CQR by SAS test. म्हणजे SAS टेस्ट नुसार हे दोन्ही ट्रायंगल काय आहेत, कॉन्ग्रंट आहेत. And we know here so if two triangles are congruent then their corresponding sides are congruent and corresponding angles also congruent. So what we get here, आपल्याला काय पाहिजे, काय पाहिजे बघा आपल्याला, अँगल पी ए क्यू कॉन्ग्रंट अँगल आर सी क्यू. लुक हिअर अँगल पी ए क्यू अँड अँगल्स आर सी क्यू. दिस टू अँगल्स आर हिअर कॉन्ग्रंट अँगल्स बिकॉज corresponding angles of congruent triangles and this is statement number 1. Therefore segment AP congruent segment CR. Look here, segment AP congruent segment CR, it is the statement number 2 and these are corresponding sides of congruent triangles. म्हणजे एकरूप त्रिकोणाच्या ह्या संगत भुजा आहेत. नाउ फ्रॉम स्टेटमेंट नंबर 1 पहिल्या स्टेटमेंटचा विचार केला तर आपल्याला काय मिळतं बघा, अँगल पी ए क्यू कॉन्ग्रंट अँगल्स क्यू सी आर. these two angles are here alternate angles. So from 1 we write here so line AB parallel line CR. So look here, these two angles are alternate angles, therefore line AB parallel line CR. म्हणजे CR हा AB ला पॅरलल आहे असं आपण लिहू शकतो. and write a reason alternate angle test म्हणून आपण त्याचं रिजन लिहिलं व्युत्क्रम कोण कसोटी. फ्रॉम स्टेटमेंट नंबर 2 दुसऱ्या स्टेटमेंटवरून आपल्याला काय लिहिता येतं की सेगमेंट AP कॉन्ग्रंट सेगमेंट CR. लुक हिअर, सेगमेंट AP कॉन्ग्रंट सेगमेंट CR because these are corresponding sides of congruent triangles. So these are one pair which is a congruent segments. Now segment AP congruent segment PB congruent segment CR. Look here sir. Segment AP congruent PB. We write here segment AP congruent segment PB because point P is a midpoint of segment AB. हा जो पॉइंट P आहे तो AB चा मध्यबिंदू आहे त्यामुळे AP is equal to PB. And you write here congruent CR. आता AP CR ला congruent आहे. So you write here congruent CR. That means segment AP congruent segment PB congruent segment CR. म्हणजे तिन्ही सेगमेंट कसे आहेत, congruent आहेत. आणि काय लिहिता येईल तर पहा, and segment PB parallel segment CR. segment PB parallel CR कारण AB CR ला पॅरलल आहे म्हणजे PB सुद्धा CR ला पॅरललच आहे. So we write here so segment PB parallel segment CR. Therefore quadrilateral PBCR is a parallelogram. म्हणूनच quadrilateral जो PBCR तुम्हाला दिसतो तो कसा आहे, पॅरलोग्राम आहे, समांतरभुज चौकोन आहे. का आहे, कारण PB आणि CR ह्या दोन बाजू कशा आहेत, एकरूप आहेत आणि त्या पॅरलल आहेत. Therefore quadrilateral PBCR is a parallelogram. Therefore segment PQ parallel segment BC. आता क्वाड्रिलॅटरल PBCR हा जर पॅरलोग्राम असेल तर PQ पॅरलल काय होणार आहे, BC होणार आहे. म्हणजे PQ BC ला पॅरलल आहे. अँड PR पॅरलल BC. PR पॅरलल BC. आता PQ BC ला पॅरलल आहे म्हणजेच काय, PR सुद्धा BC ला पॅरलल आहे. We write a reason for this opposite sides are congruent. त्याच्यासाठी आपण इथे रिझन काय लिहितोय, opposite sides are congruent. म्हणजे समांतरभुज चौकोनाच्या सम्मुख भुजा कशा असतात, एकरूप असतात. Therefore PQ is equal to 1/2 PR.
म्हणूनच थोडासा विचार केला तर पी क्यू इज इक्वल टू क्यू आर आहे. म्हणजे पी क्यू जेवढा आहे तेवढाच क्यू आर आहे. म्हणजे पी क्यू पी आरच्या निम्मा आहे. पी क्यू पी आरच्या निम्मा आहे. दॅट इज आवर कन्स्ट्रक्शन. हे काय आपलं कन्स्ट्रक्शन आहे. सो राईट अ रिझन कन्स्ट्रक्शन्स अँड थिंक अबाउट दिस पी आर. दॅट मीन्स बी सी. पी आर इज इक्वल टू बी सी. सो वी राईट हिअर सो पी क्यू इज इक्वल टू 1/2 बी सी. म्हणजे पी क्यू हा बी सीच्या निमपट आहे. सो we write a reason for this PR is equal to BC. So as like we prove this theorem, that means a theorem of midpoint of two sides of a triangle, त्रिकोणाच्या दोन बाजूच्या मध्यबिंदूचा प्रमेय आपण इथं सिद्ध केलेला आहे. We share the next theorem, converse of midpoint theorem. जो theorem आपण इथं बघितला त्याचाच व्यत्यास आपल्याला बघायचा आहे. मध्यबिंदूच्या प्रमेयाचा व्यत्यास, converse of midpoint theorem. So right here theorem statements. If a line drawn through the midpoint of one side of a triangle and parallel to the other sides, then it bisects the third sides. If a line drawn through the midpoint of one side of a triangle त्रिकोणाच्या एका बाजूच्या मध्यबिंदूतून जाणारी रेषा, त्रिकोणाच्या एका बाजूच्या मध्यबिंदूतून जाणारी रेषा पॅरलल टू द अदर साइड्स, दुसऱ्या बाजूला जर पॅरलल असेल, दुसऱ्या बाजूला जर पॅरलल असेल, देन इट बायसेक्ट द थर्ड साइड्स, तर ती तिसऱ्या बाजूला काय करते दुभागते. म्हणजे थोडक्यात त्रिकोणाच्या एका बाजूच्या मध्यबिंदूतून जाणारी रेषा दुसऱ्या बाजूला समांतर असेल तर ती तिसऱ्या बाजूला काय करते दुभागते. सो दॅट इज आवर स्टेटमेंट्स. नाव ड्रॉ दिस फिगर. आपण इथे फिगर काढतोय. टेक एनी ट्रायंगल्स ए बी सी, कोणताही एक ट्रायंगल ए बी सी घेतला. अँड पॉईंट डी इज अ मिड पॉईंट ऑफ सेगमेंट ए बी. म्हणजे पॉईंट डी हा ए बीचा मिड पॉईंट आहे. देअरफॉर वी राईट हिअर्स डी ए कॉन्ग्रंट डी बी. सो राईट दिस मार्क. नाव ड्रॉ अ लाईन फ्रॉम पॉईंट डी एल. आपण लाईन एल पॉईंट डी मधून जाणारी काढली. म्हणजे डी हा ए बीचा मध्यबिंदू आहे आणि मध्यबिंदूतून जाणारी रेषा एल इथं काढली. अँड टेक पॉईंट ई ऑन ए सी विच इज इंटरसेक्ट लाईन एल्स. रेषा एलला इंटरसेक्ट करणारी सेगमेंट ए सी वरती आपण पॉईंट ई घेतला. नाव राईट गिवन्स. आता आपण काय करतोय गिवन पार्ट लिहितोय. सो लुक हिअर्स. पॉईंट डी इज द मिड पॉईंट ऑफ साइड ए बी ऑफ ट्रायंगल ए बी सी. त्रिकोण ए बी सीच्या बाजू ए बी वर पॉईंट डी घेतला. लाईन एल पासिंग थ्रू द पॉईंट डी अँड पॅरलल टू साइड बी सी. लाईन एल पासिंग थ्रू द पॉईंट डी, पॉईंट डी मधून जाणारी एल ही रेषा काढली आणि ती रेषा साइड बी सीला कशी आहे पॅरलल आहे. अँड इंटरसेक्ट ए सी इन पॉईंट ई, आणि त्या ए सीला पॉईंट ई मध्ये ती इंटरसेक्ट करते. सो दॅट इज गिवन पार्ट. नाव टू प्रूव्ह. काय सिद्ध करायचं आहे तर काय सिद्ध करायचं आहे दॅट लाईन्स बायसेक्ट द थर्ड साइड्स. दॅट मीन्स ए ई इज इक्वल टू ए सी. आता लाईन एल ए सीला जर बायसेक्ट करत असेल तर ए ई इज इक्वल टू ई सी आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. ए ई इज इक्वल टू ई सी. फॉर दॅट वी मेक हेअर कन्स्ट्रक्शन्स. त्यासाठी आपण आता कन्स्ट्रक्शन करतोय, रचना करतोय. टेक पॉईंट एफ. आपण काय करतोय पॉईंट एफ घेतोय ऑन लाईन एल. या रेषा एल वरती एक पॉईंट एफ घ्यायचा आहे. कसा घ्यायचा आहे डी ई एफ. अँड ड्रॉ सेगमेंट सी एफ पॅरलल टू लाईन ए बी. आणि त्या ए बीला पॅरलल असणारी या सी मधून आपल्याला काय करायचं आहे सेगमेंट सी एफ काढायचं आहे. सो दॅट इज अ सेगमेंट सी एफ. सो दिस इज आवर कन्स्ट्रक्शन. नाव वी राईट हिअर्स प्रूफ. आता आपल्याला प्रूफ लिहायचं आहे, सिद्धता लिहायची आहे. तर पहा मगाच्या पद्धतीनंच इथं सुद्धा आणखी दोन ट्रायंगल मिळतात. ते दोन ट्रायंगल आपण कॉन्ग्रंट दाखवण्याचा प्रयत्न करतोय. कुठले दोन ट्रायंगल्स ए ई डी अँड एफ ई सी. सो राईट हिअर्स सेगमेंट सी एफ पॅरलल लाईन ए बी. सेगमेंट सी एफ हा ए बीला पॅरलल आहे. या पद्धतीनं आपण कन्स्ट्रक्शन केलं. सो राईट हिअर कन्स्ट्रक्शन्स. अँड लाईन ए सी इज अ ट्रान्सवर्सल. आणि इथं आपण ए सी काय केली ट्रान्सवर्सल घेतली. तर आपल्याला काय मिळणार आहे अँगल डी ए सी कॉन्ग्रंट अँगल एफ सी ए. अँगल डी ए सी these one angles and एफ सी ए these one angle. These two angles are here congruent angle. These two angles are here congruent angles. So we write here a reason for that. It is the alternate angles. कारण हे दोन्ही अँगल कसे आहेत alternate angles आहेत because AB parallel to CF and AC is transversal.
आपण सेगमेंट ए बी आणि सेगमेंट सी एफ ह्या दोन बाजू पॅरलल असं दाखवलेलं आहे आणि त्याची ए सी ही ट्रान्सव्हर्सल घेतली, त्यामुळं अँगल डी ए सी कॉन्ग्रंट अँगल एफ सी ए हे अल्टरनेट अँगल इथं काय होतात, कॉन्ग्रंट होतात. दॅट इज अँगल डी ए ई कॉन्ग्रंट अँगल एफ सी ई. आता हा जो डी ए सी आहे तो आपण काय केला, डी ए ई लिहिला. तर इथं पहा डायग्रॅममध्ये डी ए सी म्हणजेच काय आहे, डी ए ई आहे आणि अँगल एफ सी ए म्हणजेच काय, एफ सी ई आहे. आपण नावं चेंज करून लिहिलेत. सो राईट हिअर रिझन फॉर दॅट ए ई सी. तर इथं आपण रिझन त्याला लिहू शकतो ए ई सी, दॅट इज अ पॉईंट्स लाईज ऑन अ लाईन. म्हणजे हे जे पॉईंट्स आहेत ते एकाच लाईनवरती आहेत. सो दॅट इज स्टेटमेंट नंबर 1. याला आपण स्टेटमेंट नंबर 1 म्हणू. नाव इन क्वाड्रिलॅटरल डी बी सी एफ. आता इथं जो चौकोन आहे डी बी सी एफ ह्या चौकोनामध्ये आपण विचार करायचा आहे. तर पहा साईड डी एफ पॅरलल बी सी. हा जो साईड डी एफ आहे तो पॅरलल बी सी आहे. म्हणजे डी पॅरलल बी सी आपल्याला माहिती आहे, म्हणजेच काय येणार आहे, डी एफ पॅरलल बी सी. इथं डी एफ जो आहे तो डी एफ बी सीला पॅरलल आहे. सो दिस इज अ गिवन पार्ट, हे तुम्हाला सांगितलेलं आहे. अँड साईड डी बी पॅरलल साईड एफ सी. साईड डी बी पॅरलल साईड एफ सी. सो दॅट इज अवर कन्स्ट्रक्शन. सो राईट हिअर कन्स्ट्रक्शन आपण त्या पद्धतीनं रचना केलेली आहे. तर लुक हिअर इन दिस क्वाड्रिलॅटरल डी बी सी एफ opposite sides are parallel, therefore this quadrilateral DBCF is a parallelogram. म्हणूनच हा चौकोन DBCF जो आहे तो कसा आहे, पॅरलोग्राम आहे. नाव सेगमेंट DB congruent segment CF. DB congruent CF because these two sides of parallelograms, ह्या ज्या दोन बाजू आहेत त्या बाजू कोणाच्या आहेत, पॅरलोग्रामच्या आहेत आणि त्या कॉन्ग्रंट आहेत. दे आर ऑपोजिट साइड्स. सो राईट हिअर रिझन ऑपोजिट साइड्स कॉन्ग्रंट. समांतरभुज चौकोनाच्या सम्मुख भुजा कशा असतात, कॉन्ग्रंट असतात. सो दिस इज स्टेटमेंट नंबर 2. ऑल्सो सेगमेंट डी बी कॉन्ग्रंट सेगमेंट ए डी. ऑल्सो सेगमेंट डी बी कॉन्ग्रंट ए डी. ऑल्सो सेगमेंट कॉन्ग्रंट सेगमेंट ए डी. आणि ए डी आणि डी बी हे सुद्धा कसे आहेत, कॉन्ग्रंट आहेत. बिकॉज पॉईंट डी इज अ मिड पॉईंट ऑफ सेगमेंट ए बी. सो यू राईट हिअर रिझन डी इज मिड पॉईंट ऑफ सेगमेंट ए बी. डी हा सेगमेंट ए बीचा मिड पॉईंट आहे. सो दिस इज स्टेटमेंट नंबर 3. हे विधान आपलं तिसरं विधान आहे. नाव फ्रॉम 2 and 3 ह्या दुसऱ्या आणि तिसऱ्या स्टेटमेंटचा विचार केला तर बघा दुसऱ्या स्टेटमेंटमध्ये काय, डी बी कॉन्ग्रंट सी एफ आणि तिसऱ्या स्टेटमेंटमध्ये काय, डी बी कॉन्ग्रंट ए डी. दॅट मीन्स ए डी कॉन्ग्रंट सी एफ. सो राईट हिअर segment AD congruent segment CF. So we write here so segment AD congruent segment CF. So that is statement number 4. हे आपलं चौथं विधान आहे. Now in triangles ADE and triangles CFE. आता ह्या दोन ट्रायंगलचा आपण विचार करायचा आहे, ट्रायंगल्स ADE and triangles CFE. So look here angle DAE, angle DAE congruent angle. सो दॅट इज फ्रॉम 1. स्टेटमेंट 1 मध्ये आपण हे प्रूव्ह केलेलं आहे. सेगमेंट ए डी कॉन्ग्रंट सेगमेंट सी एफ. सेगमेंट ए डी कॉन्ग्रंट सेगमेंट सी एफ आपण चौथ्या विधानामध्ये सिद्ध केलेलं आहे. नाव अँगल ए ई डी कॉन्ग्रंट अँगल एफ ई सी. सो दीज आर वर्टिकली अपोजिट अँगल्स. हे दोन्ही कसे आहेत, विरुद्ध कोण आहेत. आता या दोन्ही त्रिकोणाचा विचार केला तर या दोन्ही त्रिकोणामध्ये अँगल डी ए ई कॉन्ग्रंट अँगल एफ सी ई. डी ए ई अँगल्स एफ सी ई म्हणजे दीज वन अँगल अँड दीज वन अँगल्स कॉन्ग्रंट. आणि अँगल ए ई डी हा अँगल्स आणि एफ ई सी हा अँगल्स कसे आहेत, व्हर्टिकली अपोजिट म्हणजे कॉन्ग्रंट अँगल्स आहेत. म्हणजे त्रिकोणाच्या 3 कोणांच्या जोड्यापैकी 2 कोणांच्या जोड्या कशा आहेत, एकरूप आहेत. म्हणजेच राहिलेली त्रिकोणाची तिसरी जोडी कशी असणार आहे, कॉन्ग्रंट असणार आहे. म्हणजे ती जोडी कुठली आहे, अँगल्स ए डी ई कॉन्ग्रंट अँगल ई एफ सी. सो राईट हिअर्स अँगल ए डी ई कॉन्ग्रंट अँगल सी एफ ई. दिस इज अ रिमेनिंग अँगल ऑफ द ट्रायंगल्स. म्हणजे त्रिकोणांची राहिलेली ही जोडी आहे आणि ती एकरूप आहे. सो दिस इज स्टेटमेंट नंबर 5. म्हणून याला आपण काय म्हणतो, स्टेटमेंट नंबर 5 विधान क्रमांक 5. आता बघा फ्रॉम 1, 4, 5 इथं पहिलं विधान आहे, इथं चौथं आहे आणि इथं 5वं आहे. ह्या पहिल्या, चौथ्या, 5व्या विधानाचा विचार केला तर
पहिल्या विधानामध्ये एक अँगल पेअर आहे, दुसऱ्या विधानामध्ये एक साईड पेअर आहे आणि पाचव्या विधानामध्ये एक अँगल पेअर आहे. म्हणजे अँगल साईड अँगल, अँगल साईड अँगल. by ASA test, angle side angle test, these two triangles are congruent. So right here, therefore triangles ADE congruent triangle CFE, triangles ADE congruent triangle CFE. So you write here, so by ASA test, angle side angle test, these two triangles are congruent. And we know here, so if two triangles are congruent, then their corresponding sides are also congruent. जर दोन त्रिकोण एकरूप असतील तर त्यांच्या संगत भुजा सुद्धा एकरूप असतात. म्हणजे इथं काय येणार आहे, AE कॉन्ग्रंट EC येणार आहे. सो राईट हिअर सो देअरफॉर सेगमेंट AE कॉन्ग्रंट सेगमेंट CE. म्हणजे आपण इथं AE आणि EC हे कॉन्ग्रंट दाखवलं, म्हणजेच लाईन L AC ला दुभागते हे इथं सिद्ध होतं. सो दॅट इज रिझन हिअर सो करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ कॉन्ग्रंट ट्रायंगल्स. देअरफॉर AE इज इक्वल टू CE. म्हणून AE इज इक्वल टू CE. AE आणि CE कसे दोन्ही समान आहे. दॅट इज अ लाईन L बायसेक्ट सेगमेंट AC. सो राईट हिअर दॅट इज लाईन L बायसेक्ट साइड AC. सो ॲज लाईक वी प्रूव्ह दिस थेरम. अशा पद्धतीने आपण हा थेरम आता प्रूव्ह केलेला आहे. नाव युजिंग दिस वी सी आर सम एक्झाम्पल्स. याचा वापर करून आपण काही उदाहरण इथं पाहणार आहोत. सो लुक हिअर एक्झाम्पल नंबर 1. Points E and F are midpoint of segment AB and segment AC of triangle ABC respectively. If AF is equal to 5.6, then find the length of BC. त्रिकोण ABC मध्ये पॉइंट E आणि F हे काय सेगमेंट AB आणि AC चे मध्यबिंदू आहेत. जर EF is equal to 5.6 असेल तर लेंथ BC तुम्हाला काढायचे आहे. सो फॉर दॅट वी ड्रॉ फर्स्ट हिअर डायग्राम. सो लुक हिअर, दिस इज अ triangles ABC and point E is midpoint of AB, point F is midpoint of AC. Draw this line segment here sir EF, म्हणजे E हा EB चा मध्यबिंदू आहे, F हा AC चा मध्यबिंदू आहे आणि EF आपण इथे सेगमेंट काढला. So right here sir in a triangle ABC point E and F are midpoints of segment AB and side AC respectively. त्रिकोण ABC मध्ये पॉइंट E आणि F हे सेगमेंट AB आणि AC चे मध्यबिंदू आहेत, हे आपण इथं लिहितोय. सो EF इज इक्वल टू 1/2 BC बाय युजिंग मिडपॉइंट थेरम्स. मध्यबिंदूच्या प्रमेयानुसार त्रिकोणाच्या दोन बाजूच्या मध्यबिंदूतून जाणारी रेषा तिसऱ्या बाजूला समांतर असते आणि ती त्याच्या निमपट असते. याचा विचार केला तर EF ची लांबी BCच्या कशा निमपट आहे. So right here the values of this EF is equal to 5.6 is equal to 1/2 BC. EF ची किंमत 5.6 आहे. So calculate this, take this 2 on this side, we get here so BC is equal to 5.6 into 2. Therefore BC is equal to 11.2. So as like we calculate our value of BC, that means length of BC is equal to 11.2. Now we share the second example. Prove that the quadrilateral formed by joining the midpoints of sides of a quadrilateral in order is a parallelogram. Prove that the quadrilateral formed by joining the midpoints of sides of a quadrilateral in order is a parallelogram. एका चौकोनाच्या सर्व बाजूचे मध्यबिंदू जोडून तयार होणारा चौकोन हा पॅरलोग्राम असतो, समांतरभुज चौकोन असतो, हे सिद्ध करा. या दुसऱ्या एक्झाम्पलमध्ये आपल्याला काय सिद्ध करायचं आहे की एक चौकोन तुम्हाला दिलेला असेल, त्या चौकोनाच्या सर्व बाजूचे मध्यबिंदू असतील आणि ते मध्यबिंदू जोडून जो चौकोन तयार होतो तो चौकोन काय असतो, पॅरलोग्राम असतो, हे आपल्याला इथे सिद्ध करायचं आहे. सो फॉर दॅट यू फर्स्ट ड्रॉ डायग्राम्स. सो दॅट इज अ क्वाड्रिलॅटरल ABCD. आपण इथे एक चौकोन ABCD काढला. And take point P, it is a midpoint of segment AB. Take point Q, it is a midpoint of BC. Take point R, it is a midpoint of DC. And take point S, it is a midpoint of AD. आपण चारी भुजावरती एक एक मध्यबिंदू घेतलेले आहेत, पॉइंट PQRS, and draw here so quadrilateral PQRS. So right here given quadrilateral ABCD is a quadrilaterals.
चौकोन ABCD हा एक चौकोन आहे. PQRS are midpoints of sides AB, BC, CD and AD respectively. PQRS are midpoints of the sides AB, BC, CD, AD respectively. पॉइंट PQRS हे अनुक्रमे बाजू AB, BC, CD, AD यांचे काय मध्यबिंदू आहेत. टू प्रूव्ह काय सिद्ध करायचं आहे. क्वाड्रिलॅटरल PQRS इज अ पॅरलोग्राम. चौकोन PQRS हा समांतरभुज चौकोन आहे हे सिद्ध करायचं आहे. कन्स्ट्रक्शन्स त्यासाठी एक रचना करावं लागेल. काय करावं लागेल. ड्रॉ डायगोनल DB. आपण DB काय केला इथं डायगोनल काढला. नाव प्रूफ सिद्ध करायचं. काय सिद्ध करायचं बघा आता की क्वाड्रिलॅटरल PQRS हा पॅरलोग्राम आहे आणि प्रूफ आपण इथे लिहितोय. इन ट्रायंगल्स ABD ह्या ट्रायंगल ABDचा विचार केला तर द मिडपॉइंट्स ऑफ साइड AD इज S अँड मिडपॉइंट ऑफ साइड AB इज P. ह्या ट्रायंगल्स ADB मध्ये S हा ADचा मध्यबिंदू आहे, P हा ABचा मध्यबिंदू आहे. सो बाय मिडपॉइंट थेरम PS पॅरलल DB आणि मध्यबिंदूच्या प्रमेयानुसार काय होते की PS हा DB ला पॅरलल आहे. अँड PS इज इक्वल टू 1/2 DB आणि PS ची लांबी DBच्या निमपट आहे. हे आपण मध्यबिंदूच्या प्रमेयानुसार लिहू शकतो. सो दॅट इज स्टेटमेंट नंबर 1. इन अ ट्रायंगल DBC आता दुसरा जो ट्रायंगल आहे DBC याच्यामध्ये सुद्धा काय पॉईंट Q अँड पॉईंट R मिड पॉईंट ऑफ साइड BC अँड साइड DC रिस्पेक्टिवली. या ट्रायंगल DBC मध्ये R हा DCचा मध्यबिंदू आहे, Q हा BCचा मध्यबिंदू आहे. देअरफॉर QR पॅरलल BD म्हणूनच QR हा DB ला पॅरलल आहे. अँड QR इज इक्वल टू 1/2 BD. QR ची लांबी DBच्या निमपट आहे. सो दॅट इज बाय मिडपॉइंट थेरम अँड स्टेटमेंट नंबर 2. देअरफॉर PS पॅरलल QR. आता ह्या दोन्ही स्टेटमेंटचा विचार केला तर PS DB ला पॅरलल आहे आणि QR DB ला पॅरलल आहे, म्हणजे PS आणि QR सुद्धा काय पॅरलल आहे. सो PS पॅरलल QR अँड PS इज इक्वल टू QR आणि PS आणि QR दोन्ही कसे आहेत कॉन्ग्रंट आहेत, समान आहेत. सो दॅट इज रिझन फ्रॉम 1 अँड 2. देअरफॉर क्वाड्रिलॅटरल PQRS इज अ पॅरलोग्राम. म्हणूनच क्वाड्रिलॅटरल PQRS हा पॅरलोग्राम आहे कारण त्यांची एक अपोजिट साइड कशी आहे पॅरलल आहे आणि इक्वल आहे. सो वी प्रूव्ह हिअर क्वाड्रिलॅटरल PQRS इज अ पॅरलोग्राम. So by using this all example you solve here practice set 5.5. या सर्व उदाहरणांचा वापर करून तुम्ही प्रॅक्टिस सेट 5.5 सोडवायचा आहे आणि त्याच्यानंतर सॉल्व प्रॉब्लेम सेट 5 प्रश्नसंच प्रॉब्लेम सेट 5 तुम्हाला सोडवायचा आहे.